यानंतर ऋषालीताई रणधीर या इथे आहेत. त्या नेसवाडिया कॉलेज पुणे इथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत आणि त्या सावित्रीबाई फुले यांचं एक तरी प्रयोग देखील करायचं. मी खूप लहान होते तेव्हा मी पाहिलं होतं. तर धन्यवाद आपण इथे आलात आणि आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. ऋषालीताई रणधीर. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता सावित्री यांच्या पवित्र स्मृतींना सुरुवातीला मी वंदन करते. आज आपण पंचशील बौद्धजन विकास संस्था धनकवडी आंबेगाव पठार पुणे यांच्या मार्फत महिला मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा रोहिणीताई वंशी, त्याचप्रमाणे जिचं खूप सुंदर भाषण झालं, खूप वर्षांनी मला निशाला ऐकायला मिळालं, डॉक्टर निशा भंडारे. त्यानंतर त्यांचे वडील आमचे मार्गदर्शक आहेत, अरुण खोरे सर हे आमचे मार्गदर्शक, त्यांची सुकन्या संगमित्रा खोरे, राजनंद बनसोडजी, प्रभाताई कांबळे, रोहिणीताई वंशी. त्याचप्रमाणे आता खूप सुंदर भाषण केलं पोलीस निरीक्षक यांनी, वाळुंज मॅडम. थँक्यू मॅडम. तुमचा नंबर एकदा मोबाईल माझ्याकडे सांगून टाकायचं. मोबाईल 95 9518930211. आता ना तिथे कारवाई सकाळी एक तक्रार होती, त्याच अनुषंगाने थँक्यू. तर खऱ्या अर्थाने म्हणजे संपूर्ण स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारे आपल्या पोलीस निरीक्षक, ज्यांचं भाषण खूप सुंदर झालं. उपस्थित आमचे सर्व जुने मित्र परिवार आहेत या ठिकाणी उपस्थित, आमच्या मोरेताई या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या होत्या. सर्वांनाच सप्रेम जय भीम. कार्यक्रमाचं उद्घाटन अगोदरच झालेलं आहे, तरी औपचारिक उद्घाटन म्हणून आजच्या महिला मेळाव्याचं उद्घाटन झालं आहे असं या ठिकाणी जाहीर करते. दिवसभरातला हा तिसरा कार्यक्रम आहे, चौथ्या कार्यक्रमाला अजून जायचं आहे. तरी पण जेव्हा जेव्हा निमंत्रण येतं, मी खरं संयोजकांना म्हणत होते की निशाताई भंडारे आहेत म्हटल्यानंतर अजून एक वक्ता बोलवू नका, कारण दोघींना खूप बोलावं लागतं आणि वेळ पुरत नाही. पण खूप आग्रह असल्यामुळे वंशिवदादांचा, वंशिवताईंचा कंटिन्युअस फॉलो, मला वाटतं 100 फोन झाले असतील. म्हटलं आता आपण गेलंच पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा विहारांमध्ये कार्यक्रम असतात त्यावेळेला एक सार्थक वाटतं, आपल्याला महिलांशी बोलता येतं, जडणघडणीबद्दल सांगता येतं, सत्य परिस्थितीवर बोलता येतं. म्हणून हा कार्यक्रम ऍक्सेप्ट केला आणि या ठिकाणी आलेले आहे. थोडक्यात माझं मी मनोगत व्यक्त करते. आता 2024 सालातली जी परिस्थिती आहे ती पोलीस निरीक्षक वाळुंज मॅडम या ठिकाणी सांगितलेली आहे आणि ह्याच्यात पूर्ण सत्यता आहे. त्याच्यात वेडवाकडं काही नाहीये, असत्य काही नाहीये, फुगून माहिती सांगितली हे काहीही नाहीये. जर 2025 सालामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत तर ह्याच्यावरती एकमेव उत्तर आहे. आजार कोणताही असो, इलाज एकच आहे त्याच्यावरती, की जो 2500 वर्षापूर्वी स्थापन केलेला आहे सिद्धार्थ गौतमाने. 2500 वर्षापूर्वी लोकांना सांगितलं होतं झाड झाड आहे, सूर्य सूर्य आहे, नदी नदी आहे, डोंगर दऱ्या आहेत, शास्त्रीय दृष्टिकोन आहे. त्या शास्त्रीय दृष्टिकोनावर आधारित ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही मानवी मूल्य जपली पाहिजे, एकमेकांना समानतेचा अधिकार दिला पाहिजे, प्रेम भावना, कारुण्य, आपुलकी ही आपण जपली पाहिजे, कुठेही विभत्सपणा नसला पाहिजे, कुठेही वाईट वागणं नसलं पाहिजे. हे सगळं 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्ध आपल्या सगळ्यांना सांगतात. आणि हे लोक मान्य करत नाही, केवळ नदीच्या पाण्यासाठी लोक भांडतायत म्हणून राजगादीला लाथ मारतात. मला राजा नाही व्हायचं, जर एकमेकांचा जीव घ्यायचा असेल तर मला त्या गादीवरती बसायचं नाही. आता लोक गादीवर बसण्यासाठी काय काय करतात, हा सगळा पाडा निशाताईने थोडा थोडा आपल्या भाषणामध्ये मांडलेला आहे. पण जर लोकांचा जीव घ्यायचा असेल, लोकांना जर मी समानता देऊ शकत नाही, मी जर त्यांना न्याय देऊ शकत नाही, तर अशी राजगादी सुद्धा मला नको असं म्हणून सुखाच्या शोधासाठी सिद्धार्थ गौतम घरामध्ये
आणि सत्य कशात आहे, सुख कशात आहे, आनंद कशात आहे, तर लोकांना मदत करण्यामध्ये, लोकांना माफ करण्यामध्ये, चुकीला माफी देण्यामध्ये, हिंसा न करण्यामध्ये, सत्यवचनामध्ये जर एवढा सगळा आनंद असेल तर तुम्ही लोकांना वाटला पाहिजे. मी तो लोकांना दिला पाहिजे. ज्यावेळेला संबोधी प्राप्त होते भगवान गौतम बुद्धांना आणि पहिलं प्रवचन ज्या 5 शिष्यांना ते देतात, त्यावेळेला लोकांना असं वाटतं की हे तर काय सगळ्यांनाच माहिती होतं, त्याच्यात नवीन काय. पण जसं माहीत असलेल्या गोष्टी तुम्ही आचरणात आणल्या पाहिजे, याच्यासाठी ते आपल्या भिक्खूगणांना संबोधी प्राप्त झालेली संपूर्ण जे काही बुद्ध धर्माची शिकवण आहे, तत्वज्ञान आहे, ते सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आपल्या परीने. भले 5 लोक आले तर त्यांच्यापर्यंत तो धर्म पोहोचवायचा. पुढे भिक्खू संघ वाटले, भिक्खुनी संघ वाटले. म्हणजे जे हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना समान स्थान नाही, ते बुद्ध धर्मामध्ये भगवान गौतम बुद्धांनी तिला भिक्खुनी बनण्याचा अधिकार दिला आणि धर्मप्रसारासाठी काम करायला सांगितलं. आमचा आणि बुद्धांचा तसा परिचय नव्हता. सिद्धार्थ गौतम कोण हे आम्हाला माहिती नव्हतं. भगवान गौतम बुद्ध कोण हे आमचा त्यांचा काहीच संबंध नव्हता. आम्ही आपली छानपैकी गुरंढोरं उडत होतो, छानपैकी मेलेली गुरांचं मांस खात होतो, छानपैकी असं फक्त पंचा गुंडाळलेला असायचा. आमच्या आई बहिणींना पण अशा काही नव्या साड्या माहितीच नव्हत्या. ठिगळाची साडी असली तर असली आणि काय एक वेगळीच अवस्था आमची. त्याच्यात आम्ही सगळे सुखी होतो, कारण हे आम्हाला देवाने दिलेलं सगळं होतं ना. जो शूद्र आम्ही होतो, अतिशूद्र होतो, हे जे आमची मागच्या जन्माची काहीतरी पापकर्म होती, त्याच्यातून तसं झालेलं होतं. आणि मग ह्या सगळ्या समाजाची सेवा करण्यासाठीच आमचा जन्म झालेला होता. ब्राह्मण, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिन्ही लोकांची सेवा करण्यामध्ये आम्ही खूप स्वाभिमानाने जगत होतो. वरून पाणी ओतायचं लोकांनी, ते आम्ही प्यायचं. भाकरी फेकून द्यायची, ती आम्ही खायची. शिळं अन्न खायचं, कारण हे आम्हाला कमवण्याचा अधिकार नव्हता. धन संपत्ती बाळगण्याचा अधिकार नव्हता. शिक्षणाचा तर लांब पर्यंत पत्ताच नव्हता. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बंड केलं साधारण 150 वर्षापूर्वी, आणि त्या बंडामधून एक ठिणगी तयार झाली होती. 1831 साली ज्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू होतो, 1891 साली महात्मा फुले यांचा मृत्यू होतो, त्याच 1891च्या 14 एप्रिल 1891ला एक ठिणगी जन्माला येते आणि ती ठिणगी सगळा अभ्यास करते. त्यांची आणि महात्मा फुल्यांची सुद्धा भेट झालेली नव्हती. पण आपल्या आजूबाजूला जी पुस्तकं आहेत, त्या पुस्तकामधून वाचताना त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सापडतात, त्यांना सावित्रीबाई सापडते, त्यांना समानता सापडते. त्यांच्यावरती जे जे अन्याय अत्याचार होत होते, बाबासाहेब आंबेडकरांना बैलगाडीतून खाली उतरवलं जायचं, वरून पाणी प्यायला द्यायला जायचं, एका वर्गात बसू दिलं जात नव्हतं. फळ्यावरती गणित सोडवायला गेले तर मुलं पटापट आपले डबे काढून घ्यायला यायचे. हे असं का? मी तर ह्यांच्यासारखाच, मला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, नाक, कान सगळं यांच्यासारखंच असताना सुद्धा हे मला असं वेगळं का वागवतात, ह्याची उत्तरं सांगणारी उत्तरं शोधणारी एक ठिणगी 1891 मध्ये जन्माला आली. तिने प्रचंड अभ्यास केला, भरपूर अभ्यास केला आणि त्याच्यावर उत्तर शोधून काढलं. त्याच्यावरती उत्तर काय होतं? बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. 14 ऑक्टोबर 1956 बुद्ध धर्माची दीक्षा घेतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण मी कितीही शिक्षण घेतलं, मी कितीही उंचावर गेलो, मी कितीही मोठा झालो, तर इथली जी व्यवस्था आहे ही मला शूद्रच समजणार आहे. मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीत मरणार नाही, कारण मी मेलो तरी हे लोक काय म्हणतील, हा हिंदूच होता, हा शूद्रच होता, त्यात ह्याला काय महत्व द्यायचं आपण. म्हणून मला जो भगवान बुद्धांनी धम्म दिलेला आहे त्या धर्मामध्ये मला जायचंय आणि त्या धर्मामध्ये जाऊन मला इथली जी व्यवस्था आहे ही सगळी तोडून मोडून टाकायची, ती उद्ध्वस्त करायची. मित्रांनो, ज्या त्राग्याने, ज्या रागाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला होता, हिंदू धर्माला सोडून टाकलेलं होतं, आज 2025 सालामध्ये
पुन्हा तीच वेळ. ज्यांना यायचं असेल आमच्या बरोबर येऊ शकता, ज्यांना नसेल यायचं तर तिथंच मारा. त्यांचे हाल इतके वाईट होतील ना, ही सिस्टीम त्या लोकांचे हाल इतके वाईट करेल ना की गळ्यामध्ये गाडगन पाठीला झाडू तयारच आहे. आणि जे जे कोणी बुद्धाच्या मार्गावर चालतील, जे जे कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावरती चालतील, ते उद्याचा जगाचा इतिहास लिहिणारे ठरतील. कारण संपूर्ण जगभरामध्ये आता जे पोलीस मॅडम सांगत होत्या सगळे प्रॉब्लेम हे जगभरात चाललेले आहेत. आपण एकमेव त्याला अपवाद नाही. भारत देश, महाराष्ट्र, पुणे, आपली धनकवडी किंवा आपला हा परिसर, आंबेगाव परिसर, हा त्याला अपवाद नाही. ते जगभरामध्ये चाललेलं आहे. कारण सत्ता ही मालदारांच्या हातात आहे. सत्ता संपत्ती कोणाच्या हातात आली? राज्यकर्ते. जे कोणी व्यापारी होते ते राज्यकर्ते झाले. आणि ज्या वेळेला व्यापारी राज्यकर्ता होतो तो तेव्हा त्याचं प्रॉडक्ट विकायला सुरुवात करतो. तुमच्या हातातले हे प्रत्येक मोबाईल त्यांचं प्रॉडक्ट आहे. तुम्ही एक लाईक करा, एक शेअर करा, एक सबस्क्राईब करा. व्हॉट इज दिस? तुमचा घामानं मिळवलेला पैसा टपकन त्यांच्या ऑनलाईन कलेक्शन मध्ये जातो. आपल्याला किती बरं वाटतं. काय तो सूरज चव्हाण, त्याचं रोल मॉडेल या छोट्या मुलांच्या समोर मॉडेल कोण आहे? सूरज चव्हाण, की जो इतक्या घाणेरड्या शिव्या देतो, जो इतके घाणेरडे व्हिडिओ बनवतो, जो इतक्या घाणेरड्या पद्धतीने त्याचं वागणं चालणं बोलणं असतो, त्याला बिग बॉस मध्ये डोक्यावर घेऊन नाचलं जातं. त्याला डिक्लेअर केलं जातं. आणि ही सगळी चिमटी पिंटी बारकी बारकी पोरं, त्याला जर एवढा मान सन्मान मिळत असेल तर आम्हाला काय नाही. मग आमच्यातली आई कमी पडते त्या मुलाला सांगायला, बाळा शिवी देऊ नको, हे वाईट असतं, हे सांगायला माझी माई माऊली कमी पडते. कारण जो धुडगूस घातलाय सगळ्या संस्कृती, व्यापारी संस्कृतीने, त्याच्यामध्ये आम्ही कमी पडायचं. पण माई माऊल्याने घाबरायचं नाही. सावित्री कुठे घाबरली होती तेव्हा? 150 वर्षापूर्वी ती घाबरली नाही. रमाई सुद्धा भक्कमपणे उभी होती बाबासाहेबांच्या पाठीमागे. अहिल्याबाई होळकर भक्कमपणे उभ्या राहिल्या ना. माझी जाऊ त्या व्यवस्थेच्या विरोधात जी कोणी उभी राहील ना, तिचं सुवर्ण अक्षराने इतिहास लिहिला जातो. उद्या वृषाली रणधीरचं नाव लिहिलं गेलं तर काय वावगड ठरणार. फक्त व्यवस्थेच्या विरोधात उभं राहील. जे काय चाललेलं आहे, जिथे कुठे चुकीचं असेल तिथं ठणकावून सांग. जोर खूप वाढलेला आहे दादा, इतका तो विरोधी संस्कृतीचा जोर वाढलेला आहे की कोणते कपडे घालावेत, कोणती भाषा बोलावी, कोणतं संगीत ऐकावं, कोणती कृती करावी, काय खावं, याच्या सगळ्यांवरती एका परकीय संस्कृतीने हल्ला केला. तुम्ही ऑब्झर्व करताय हे सगळं? तुम्ही ऑब्झर्व करता कारण तुम्ही बुद्ध आहात. ज्यांना काही कळतच नाही, बाई काय चाललंय कळायचं नाही, बाई काय चाललंय समजा नाही, आणि बाई आता हे कसं काय बदलायचं, आणि हे आपल्या नशिबात आहे की काय, असं ज्यांना ज्यांना वाटतंय की लोक हवालदिल झाले, लोक डिप्रेशन मध्ये चाललेली आहेत. आपल्या आजूबाजूला एक एक घर बघा तुम्ही, असं कोणी दिसेल तुम्हाला शून्यात असलेला माणूस किंवा शून्यात असलेली बाई आहे? अनेक उदाहरण आहेत बाजूला, ज्याचे रखरखीत डोळे आहेत, कणखर आवाज आहे, कणखर शब्द आहे, ज्यांच्या मनात आत्मविश्वास आहे. तो फक्त बुद्धिस्ट समाज आहे. तो जिथे उभं राहील, लाथ मारेल तिथे पाणी काढेल, अशी ज्याची ज्याची व्यक्तिमत्व आहेत, समजून जा की तो ह्या व्यवस्थेच्या भूलवलयामध्ये अडकलेला नाही. तो त्याच्या मोबाईल मध्ये वात्रट काहीतरी बघण्यासाठी दिवसातले 10 तास घालवत नाही. हत्यार एकच आहे, मोबाईल. पण जो कोणी परदेशी बांधवाशी मैत्री करायला बघतो, जो कोणी त्याच्यातून रिसर्च करायला बघतोय, जो त्याच्यातून काहीतरी नवीन शोधायला बघतोय, ही एक वेगळी जमात म्हणेल, ती तयार व्हायला लागते. मग ती कोणत्याही जाती धर्माचा असू शकते.
आता आपण कोणाला तरी शिव्या देत बसायचं. काही वर्ष गेली ह्यांनी असं केलं, ह्यांनी असं केलं, ह्यांनी असं केलं म्हणतात. आपण खूप वर्ष कोणाला तरी नावं ठेवण्यात आलो. ठीक आहे, होऊन गेलं, इतिहास आहे तो, होऊन गेला. आता तो पकडून बसलो आपण, तर आलेल्या ह्या संकटाला आपल्याला उत्तर नाही देता येत. आणि नाही तर आता आपण ब्लेम गेम नाही खेळायचं. कोणामुळे काय झालं ह्याचा ब्लेम गेम आता नाही करत बसायचा. आपल्या भाषणांचा ओघ असेल हा रिसर्च ओरिएंटेड असेल. आपल्या भाषणांचा ओघ काय असेल, व्हॉट इज नेक्स्ट, पुढे काय करायचं, पुढच्या 100 वर्षाचं प्लॅनिंग आपल्याला आज करायचं आहे. AI सारखी सॉफ्टवेअर झालेली आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जिथं माणसाचं कामच नाहीये. आपण आता म्हणतोय ना शिक्षण घेऊ, शिक्षण घेऊ, शिक्षण घेऊ. या सगळ्या व्यापारी अर्थव्यवस्थेने आणि जमातीने त्याचं कुलपात बांधून ठेवलं. जो कोणी ऑनलाईन फॉर्म भरेल त्याचीच परीक्षा होईल. आता ऑनलाईन फॉर्म भरायला त्याला इंटरनेट लागतं, त्याला चांगल्या किमतीचा मोबाईल लागतो, त्याला त्या मोबाईलला रेंज लागते. ही झोपडपट्टीतून कुठं येणार, डोंगरदऱ्यातून कुठे येणार, खेड्यापाड्यामध्ये कुठे येणार. झालं ना तुम्ही गावकुसा बाहेर, बाउंड्री लाईन आखून ठेवली, आभासी बाउंड्री लाईन आपण तयार ठेवली साहेब. तिथं काय असं वेगळं म्हणण्याची गरजच नाही लागत. कारण झोपडपट्टीत राहतो आपला माणूस, डोंगरदऱ्याच्या पलीकडे राहतो आपला माणूस, खेड्यापाड्यात राहतो आपला माणूस. सगळा उच्चभ्रू समाज जाऊन बसला कुठे, एकतर परदेशात, नाहीतर पुण्यातल्या खूप चांगल्या लौकिक असलेल्या ठिकाणी, जिथं इंटरनेटचं कनेक्शन वेळेवरती आहे, जिथं रेंज व्यवस्थित आहे, ज्यांच्या खिशामध्ये 2-2 लाखाचे मोबाईल आहेत. ती पोरं सगळं शिक्षण घेऊन मोकळी होती. मग आम्ही काय करायचं, परत जे पाठीमागं होतं तेच. मग माझ्या पोराला कुठे झाडूवाल्याची नोकरी मिळाली तर बरं, माझ्या पोराला कुठं ऑफिस पुसायचं काम मिळालं तर बरोबर. ही स्वप्न का बघायची? आयांनी ही स्वप्न नाही बघायची. आयांनी त्या पोराला सांगा, तुझ्या मोबाईल मध्ये हे काय वाकडं तिकडं बघतोय ना, त्याच्यापेक्षा रिसर्च कर ना. लंडन मध्ये अशी कोणती संस्था आहे की जी तुला स्कॉलरशिप देईल? फॉरेन मध्ये अशी कोणती संस्था आहे की जी तुला मदत करेल? आपली अनेक भावंड जी बुद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे ती फॉरेन मध्ये आपल्याला हात देण्यासाठी बसलेली आहेत. अनेक संस्था आहेत की ज्या आपल्याला मदतीचा हात द्यायला तयार. आपली झोळी फाटकी राहायला. शैलेजा पाईकचं नाव किती लोकांनी ऐकलं? शैलेजा पाईक आमच्या नवरोजी वाडिया कॉलेजची विद्यार्थी. तिने 2 पुस्तकं लिहिली. 2 पुस्तकं अशी लिहिली की तमाशामधल्या कलावंतांवरती अन्याय अत्याचार कसे केले जातात, तिला अश्लील कसं ठरवलं जातं, तिच्या बाबतीत वाईट कसं वागलं जातं. तिने मुलाखती घेतल्या. नारायणगाव मध्ये जाऊन तमाशा कलावंतांच्या घरामध्ये जाऊन त्याच्या मुलाखती घेतल्या. त्याचं पुस्तक तयार केलं. इंग्रजीमध्ये 2 पुस्तकं लिहिली. तिला सिन्सिनाटी युनिव्हर्सिटीमध्ये 8 कोटी रुपयाची स्कॉलरशिप मिळाली. 8 कोटी. एरवड्यामध्ये राहायला ती मुलगी, एरवड्यामध्ये राहणारी जयभीमची मुलगी, नवरोजी वाडियामध्ये शिक्षण घेणारी शैलेजा पाईक, तिचा आम्ही मागच्या आठवड्यामध्ये सत्कार केला कॉलेजमध्ये. अशा लोकांच्या पाठीवर थाप देऊ ना, अशा लोकांच्या पाठीवर थाप देऊ, त्यांना बोलू दे आपल्या मुलांशी. आपण जर कोत्राचा उदो करत राहिलो, आपण जर अंबाबाईचा उदो करत राहिलो, आपण जर ते 16 सोमवार 9 नवरात्र त्याचं जर उदो करत राहिला, तर आपल्या पोरांच्या डोळ्यासमोर रोल मॉडेल काय राहणार आहे? तेच राहणार आहे. जे आई करते, जे वडील करतात ते रोल मॉडेल त्याच्या समोर ठेवण्यापेक्षा आपण सर्च करू. आता आपल्या मोबाईलवरती आपण सर्च करू, व्हॉट आर द स्कॉलरशिप्स अवेलेबल फॉर द स्टुडंट्स, गर्ल स्टुडंट्स, बॉय स्टुडंट्स, डिप्रेस क्लास स्टुडंट्स, SC ST स्टुडंट्स. आपण सर्च करून त्यांना सांगू. अर्ज तर करून बघू. 8 कोटी नाही मिळाले, 1 कोटी तरी मिळतील. 1 कोटी नाही मिळाले, 50 लाख तरी मिळतील. 50 लाख नाही मिळाले, 25 लाख तरी मिळतील. 25 लाख नाही मिळाले, 1 लाख तरी मिळतील. आणि जर खरंच तुमच्या मुलाची शिक्षणाची तयारी असेल, त्याला अभ्यास करायचा असेल,
तर आम्ही आमच्यासारखे प्राध्यापक प्राचार्य त्यांच्यामध्ये तेवढी दानत आलेली आहे की 1 लाख जर कोणत्या मुलाला पाहिजे असतील तर आमच्याकडून डायरेक्ट घेऊन जा. एवढं तर आपण करू शकतो. ही पुढची जडणघडण आहे, ही पुढची पाऊल वाट आहे, ही आपण आखली पाहिजे. मला अभिमान आहे की मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेमध्ये जन्माला आले. मला अभिमान आहे की मी गाडगे बाबांच्या विचारधारेमध्ये जन्माला आले. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान जातीत जन्माला आल्यामुळे त्यांना ते चटके बसल्यामुळे त्यांनी तो मार्ग शोधून काढला. कदाचित ते उच्चभ्रू समाजात जन्माला आले असते तर त्यांना हे चटके जाणवले पण नसते. आपण सगळेजण ते चटके सोसत पुढे आले. माझ्या काही भगिनी आहेत ज्या ऑलरेडी सेटल झाल्या, ज्या काही आता रिटायर झालेल्या आहेत, त्या आता नवीन पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी उभा आहेत. आपला जो वेळ आहे तो आपल्या सामाजिक कार्यासाठी, आपल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी, आपल्या पुढे जाणाऱ्या मुलांसाठी आजीचा हात महत्वाचा आहे, आईचा हात महत्वाचा आहे. नाहीतर आता आजूबाजूला इतकी परिस्थिती भयंकर झालेली आहे की ती छोटी छोटी मुलं अशा एका वेगळ्या दुनियेमध्ये चाललेले, ड्रग्स असतील, मारामाऱ्या असतील किंवा वेगळी दुनिया की ती बुद्ध धर्माची दिशाच नाही. त्यांना बुद्धं शरणं गच्छामि करू, त्यांना धम्मं शरणं गच्छामि करू, त्यांना संघं शरणं गच्छामि करू. घरामध्ये जर आपण वंदना घेतली तर ती मुलांना समजेल. त्यांना विहारात आपण दर रविवारी आणलं तर त्यांना समजेल. आपण स्वतःहून जर आता सुरुवात केली तर ह्या मुलांवरती संस्कार होतील आणि पुढचा जो काही येणारा कालावधी असेल तिथे आपण सगळेजण जे जे विहारात येते, जे जे बुद्ध विचारांना मानतात ते लिडिंगला असतील, लीडर म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांना लीडर म्हणून कशी संधी मिळाली? कारण त्या काळामध्ये सगळे बिल्डअप बसले होते तिथे, त्यांना कळतच नव्हतं नेमकं काय करायचं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची वाटचाल पुढे कशी असावी, स्वातंत्र्यासाठी सगळ्यांनी लढाई केली, झगडा केला, इंग्रजांना हाकलून दिलं. पुढे काय, व्हॉट इज नेक्स्ट, पाऊलवाट कशी असली पाहिजे. आरबीआयची निर्मिती करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ पीएचडीचा विषय प्रॉब्लेम ऑफ द रुपी, त्याच्यावरती जे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं त्याच्यावर आरबीआयची निर्मिती होती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. संपूर्ण भारत देशाची अर्थव्यवस्था त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधून चालवली जाते. जे पाणलोट क्षेत्र असतील, शेतीविषयक क्षेत्र असतील, सगळे सेक्शन सबसेक्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतर देशांच्या घटना वाचून त्याचं सगळं समरी काढून आपल्या इथे काय ऍप्लिकेबल असेल ते लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट्स असतात, अमेंडमेंट्स असतात. कोणतीही घटना जशी तयार झाली तशीच्या तशी शेवटपर्यंत जात नाही. मला जाणीवपूर्वक हा मुद्दा सांगावासा वाटतो. जसे जसे काही नवनिर्मिती येते तसे तसे त्याच्यामध्ये ऍडिशनल कलम तयार होतात. जसं मोबाईल सायबर क्राईम ह्या पहिल्या गोष्टी नव्हत्या, आता नव्याने निर्माण झालेले त्याच्यात ऍड करायला पाहिजे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, यंत्रनिर्मित सगळ्या हालचाली होणार. तुम्हाला भाषण द्यायचं तर तुम्ही गुगल सर्च मध्ये टाकायचं, आज महिला मेळाव्यामध्ये मला उद्घाटनाचं भाषण द्यायचं आहे, तिथे वंचिताई अध्यक्ष आहेत, हे मी त्या AI ला सांगितलं की ते AI मला अख्खं भाषण तयार करून देणार. ते मला इंग्लिश मध्ये सांगणार, गुड मॉर्निंग टू वंचिताई अँड ऑल द मेंबर्स प्रेझेंट फॉर महिला मेळावा अँड आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट यू फॉर युअर सक्सेसफुल जर्नी. हे सगळं ती AI ची बाई सांगत असते. मी माझं डोकं चालवण्याची गरज नाही. मग ह्या अवस्थेमध्ये जिथं सगळं यांत्रिक पद्धतीने कॅच होणार आहे, लोकांची बुद्धी काम करायचं थांबणार आहे, तिथं आपली सुरुवात होणार आहे. दॅट विल बी द बिगिनिंग. जिथे हे लोक सगळे विचार करण्याचं थांबवतील तिथून आमचे सुरू होणार आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना इतके सगळे समितीचे सदस्य होते, कोणी आजारी पडलं, कोणी राजीनामा दिला, कोणाला उपस्थित नाही राहता आलं. एकटा भीमराव ती संपूर्ण घटना लिहून काढतो आणि ती सादर करतो आणि त्याच्या घटनेवरती संपूर्ण भारत देश चालतो. जे जे अमेंडमेंट्स असतात त्या काळच्या गरज म्हणून इन्व्हॉल्व्ह केले जातात. कायद्याचा अभ्यास करत असताना आपल्या हे लक्षात येईल. पण
आता एक चुकीच्या पद्धतीचं वारं तयार केलं जातंय आपल्या मुलांना भडकवण्यासाठी. हे मी अभ्यासक म्हणून माझं ऑब्झर्वेशन सांगतो की भारताची घटना अडचणीत आहे आणि घटनेला आता बदललं जाणार आहे आणि फेकून दिलं जाणार आहे आणि तिचा आता वापर नाही करणार आहे. राज्यघटना आता अडचणीत आहे. हा एक अतिशय चुकीच्या पद्धतीचा प्रचार प्रसार केला जातोय आणि जाणीवपूर्वक आपल्या मुलांना डिप्रेशन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातो. मी तुम्हाला 10 मुलं अशी दाखवू शकते, 10 ते 15 मुलं माझ्या कॉलेजमधले विद्यार्थी वर्गातले. ते डिप्रेशन मध्ये विचारलं तर मॅडम आता आपलं काय खरं नाही, आता आपल्या कोणी वाली नाही, आता आपल्याला सगळे लोक हे मारणार आहेत, आपण सगळे जण मरून जाणार आहे कारण आपल्या घटना धोक्यात आहे, आपली घटना धोक्यात आल्यामुळे आपल्याला काही आता कोणी वाचवणार नाही. जर अशा विचारांमध्ये ही तरुण पिढी गेली तर त्यांना कॉन्फिडन्स कोण देणार, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण कोण करणार. लेट देम स्टडी. असा जर कोणी मुलगा तुमच्या समोर आला, मुलगी तुमच्या समोर आली, त्याला सांगायचं संपूर्ण घटना वाचून काढतो. आधी वाचून काढ, मग ती धोक्यात आहे का सुरक्षित आहे त्याचा अभ्यास आपण करू. आपल्याला पॉवर दिलेत ना, बदलाला रोखण्याचे सुद्धा पॉवर दिलेले आहेत ना, पण तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ नका. हा एक खूप गंभीर स्वरूपाचा एक माझं ऑब्झर्वेशन आहे. जर ही तरुण पिढी डिप्रेशन मध्ये गेली तर त्यांना आपल्याला वाचवता येणार नाही. जर ही तरुण पिढी व्यसनामध्ये गेली तर त्यांना वाचवता येणार नाही. आपण सगळेजण जे बुद्ध विचारांनी स्वतःला प्रेरित केलेलं आहे, शाळांच्या भोवती, कॉलेजच्या भोवती, जिथे कुठे आपल्याला वल्नरेबल एरिया वाटेल तिथे आपण आपल्या समित्या तयार करू. त्या समित्यांनी शाळांमध्ये चौकशी केली पाहिजे, कॉलेजमध्ये जाऊन विचारलं पाहिजे, उभं राहिलेली गुंडगिरी थांबवता आली पाहिजे. रस्त्याने कोयते घेऊन जातात मुलं, तलवारी घेऊन जातात मुलं. बारामतीची एक केस असं पाहिली की वर्गामध्ये कोयत्याने वार केला 11वीच्या मुलांनी दुसऱ्या मुलावर. ते धाडस येतं कुठून त्यांच्यात. चला उठा, आपण उभं राहू ना. जोपर्यंत त्यांना कोणी बोलत नाही तोपर्यंत ते थांबत नाही आणि बाकीच्या लोकांना चांगलंच आहे. हे जर भांडण तंटा आणि व्यसनामध्ये मुलं गेली, सगळे दारूचे धंदे कुठे असतात? झोपडपट्टीच्या जवळ. झोपडपट्टीत राहणारे जास्तीत जास्त नागरिक लोक आपले असतात. कुठल्या उच्चभ्रू ठिकाणी गावठी दारूचा धंदा दिसतो, कुठल्या मटक्याचा धंदा दिसतो उच्चभ्रू ठिकाणी. हे फक्त आणि फक्त शूद्रांना जास्तीत जास्त आणखी खड्ड्यामध्ये टाकण्याचे प्रयत्न आहेत. चाणक्षपणे आपण ओळखूयात, असे महिला मेळावे आयोजित करूयात, सैनिक तयार करूयात आपण ह्या व्यवस्थेला भक्कम करण्यासाठी. जातीपातीचं राजकारण न करता, धर्माचं राजकारण न करता आपण बुद्धाचं तत्वज्ञान 2500 वर्षापूर्वीपासून जे भक्कमपणे होतं ते इथून पुढेही 2500 वर्ष चालू राहील. फक्त कंडिशन ही आहे की आपण ती जबाबदारी घेतली पाहिजे. आपण पुढे येऊयात, आपण ही सगळी व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करूयात. ते यश आपल्या सगळ्यांना मिळू देत. आपली जी जी स्वप्न असतील, ज्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होत अशी भगवान बुद्धांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपण खूप आग्रह करून मला इथं बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. ठळकपणे हायलाईट म्हणून मांडली ती म्हणजे घटनेबद्दलची. मी सगळ्यांना विनंती करते, मान्य वेळ होत आलेला आहे, आपण बराच वेळ बसलेलो आहोत, त्यासाठीच आपण व्याख्यान गाणं असं घेतलं. तरी सुद्धा बसून कंटाळा आला तर मान्य आहे. परंतु आता इथे जे काही भेटते हे बाहेर कुठेच भेटत नाही. आपण जे चर्चा करतो, तू कोणती साडी घेणार, खणाची घालणार का पैठणी घेणार, ह्या चर्चा होतात, ह्या चर्चा बाहेर होत नाहीत. त्यामुळे एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्यांनी ती प्रामुख्याने गोष्ट सांगितली की अमेंडमेंट याचा अर्थ म्हणजे नवीन कलम त्याच्यामध्ये ऍड करणं. ज्यांना अमेंडमेंट करायचे त्यांना कारण माहितीये की काय बदल करायचा घटनेमध्ये, आणि जे घटना आपली नाही का बरखास्त करणार आहेत किंवा घटना आपली जाळून टाकणार आहे, संविधान जाळून टाकणार आहे, ह्यांना मला प्रश्न विचारायचा
म्हणजे तुम्ही कशासाठी मोर्चे काढता, कशासाठी या गोष्टी करता, याचं उत्तरच नाही आपल्याकडे. म्हणजे काही बदलणारे आहेत, ही कोण माणसं आहेत, ती काय बदल करतायत हे आधी आपण समजून घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद रणजितताई, आपण खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि आमची अशी इच्छाच होती की तुम्ही यावंच म्हणून. धन्यवाद, आपण सगळे इथे आलात. यानंतर आपण औरा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमधून इथे काही ॲडमिनर सर आलेले आहेत. डॉक्टर संदेश शेलार सर यांना मी विनंती करते की त्यांनी समोर यायचे. तुम्ही आत आल्यानंतर रांगोळी जी पाहिलेली आहे त्या रांगोळीतला जो संदेश आहे तो फार महत्वाचा आहे. एका याच्यामध्ये पैंजण आणि बंध आहे, तर ते हिंदू धर्मातून बाहेर पडा, बुद्ध धर्म घ्या, तिथं मुक्तता आहे. खूप छान रांगोळी काढली. हाच अर्थ आहे ना. मी ते आल्याला सांगितलं मला की तुम्ही बरोबर अर्थ ओळखला. तेच महत्वाचे आहे, कारण ते पेढ्या नको येतात आपल्याला. कारण मुक्ता कनक सुरवा यांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्या विहरत होत्या तेव्हा म्हणाले की आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला बुद्ध धर्म मिळाला, कारण तिथेच मोक्षाचा जो मार्ग, म्हणजे त्यांनी ते सांगितले मोक्ष देणारा मार्ग जो आहे तो मार्ग इथं स्त्रियांना मिळालेला आहे. हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून मी सुद्धा तिकडून इकडे आलेली आहे. सर्व बंधू-भगिनींना माझा संदेश. मी डॉक्टर संदेश शेलार, औरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा एक प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे आलेला आहे. माझ्याकडं असा विषय आला की 3500 पुरुषाच्या ज्या स्त्रिया आहेत, महिला आहेत, त्यांना सतवणारे आरोग्याचे प्रश्न आणि त्यांच्यावरचे काय आपल्याला त्यांना सोल्युशन देण्याचे त्याच्याबद्दल. तर ज्यावेळेस एखादी महिला 35 वर्ष क्रॉस करते त्यावेळेस ती आई झालेली असते आणि शरीरांतर्गत जे होणारे बदल आहेत ते बदल हळूहळू व्यक्त होऊ लागतात. मग त्याच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असू दे, आयर्न डेफिशियन्सी असू दे, या रक्तातल्या हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असू दे. तर ह्या गोष्टी टॅकल करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रूट्स काय आहेत, प्रॉब्लेम्स काय आहेत, आपल्या हेल्थ प्रॉब्लेम्स काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपले इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपलं हिमोग्लोबिन किती आहे, आपलं कॅल्शियम किती आहे हे एकदा जाणून घेतलं आपण की त्याच्यावरती पुढचे आपल्याला उपचार करता येतील. तर तुमचे जे काय फॅमिली डॉक्टर्स आहेत किंवा जे काय तुमचे कन्सल्टंट की त्यांच्याकडे तुम्ही जाताय नेहमी, तर त्यांच्याकडे 3 महिन्यातून एकदा तरी तुम्ही हिमोग्लोबिन करून घ्या, कॅल्शियम करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अनिमिया किंवा कॅल्शियम डेफिशियन्सीचा पुढचा त्रास होऊ नये. त्याच्यापुढे सतवणाऱ्या समस्या असा असतात की आपल्या हार्मोनल चेंजेस म्हणजे नॅचरली बॉडीमध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात तर त्यानुसार ऑस्टिओपोरोसिस असू दे किंवा इव्हन फायब्रॉइड्स असतात, गर्भाशयाच्या गाठी किंवा गर्भाशयाचा कॅन्सर एक त्रास देणारा असतो. तर त्या सगळ्या गोष्टींच्या प्रिव्हेंटिव्ह तपासण्या आपल्याला आहेत, म्हणजे प्रतिबंधात्मक. तर त्या सुद्धा आपण जर करून घेतल्या वेळच्या वेळी तर त्या सुद्धा अगदीच वेळेत लक्षात घेऊन आपल्याला पुढच्या उपाययोजना करणं सोपं जातं. त्याच्यानंतर अजून सातवणारे असतात की मेंटल इश्यूज असतात, म्हणजे सायकोलॉजिकल हेल्थ. तर ह्या प्रत्येकाचे व्यक्तिसापेक्ष वेगवेगळे असू शकतात. तर त्याच्यातून आपण बिफोर हँडल जर काउन्सिलिंग करून घेतलं तर त्याचा पण आपल्याला जास्त त्रास होऊ शकत नाही. तर मी हॉस्पिटलतर्फे आलो. तर मला असं म्हणायचं की जर आपल्या या आता जमलेल्या महिला समुदायामध्ये जर तुम्हाला आरोग्याविषयी काही प्रश्न सतावत असतील तर आमचे जनसंपर्क अधिकारी तुम्हाला बोलशीलच हॉस्पिटलमध्ये सांगतील वगैरे. तर तिथं आपल्याकडे 24 तास महिला रोगतज्ञ आहेत अवेलेबल. तर तुम्ही आमच्या इथली सेवेचा लाभ करून घेऊ शकता. आज मला इथं तुम्ही लोकांनी बोलवले आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तसेच मान्यवरांचे सुद्धा आभार मानतो की मला इथं त्यांनी बोलायला चान्स दिला. धन्यवाद. मी अनिल रेळेकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचंय. 2 मिनिटात आवडतो मी. माननीय व्यासपीठ आणि सर्व आमचे बंधू भगिनींना, आपण ओराव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आम्हाला गायकवाड मॅडमनी आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचं प्रथम खूप खूप अभिनंदन आणि आभार. ओराव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याला जर इथं आरोग्य शिबिर पाहिजे असेल, काय मॅडम आपल्याला इथं जर आरोग्य शिबिर पाहिजे असेल तर महिलांसाठी तुम्ही आम्हाला सांगा. आपण त्या आरोग्य शिबिरामध्ये अस्थिरोग तपासणी, महिलांची स्त्रीरोग तपासणी, हिमोग्लोबिन, कॅल्शियम किंवा रक्त तपासणी, ब्लड ग्रुप, ब्लड शुगर हे मोफत घेऊया. पुरुषाली मॅडम आमच्या आहेत आणि आपण मध्यंतरी पॅप्समेअर म्हणून एक महिलांच्या गर्भाशय पिशवीची तपासणी, त्याला बाहेर 5,000 रुपये लागतात, आपण मोफत केली ती. मी 26 जानेवारीला माझं नियोजन चाललंय, पण ती कॉस्टली आहे आणि ती फार हायजेनिक करावी लागते, त्यामुळे ती ओरा हॉस्पिटलमध्ये करणं भाग आहे. तर तुमच्यासाठी मी आरोग्य शिबिर इथे देऊ शकतो महिलांसाठी. त्याच्यामध्ये ज्या बाकीच्या तपासण्या आहेत ती
पण ज्या महिलांना तुम्हाला वय वर्ष 30 नंतर त्या तपासणी आमच्याकडे मोफत होणार आहे, टॅक्सी आहे, बाहेर 5,000 रुपये खर्च. अजून एकदा सांगतो, तर आमचा एक ग्रुप आहे मॅडम, त्या वृषाली मॅडमला जरी तुम्ही नावं दिला तर त्या ग्रुपमध्ये वेळोवेळी आम्ही आरोग्य शिबिराची माहिती देत असतो आणि मोफत असते. सध्या आम्ही या भागातल्या सगळ्या शाळा घ्यायचं ठरवलेलं आहे. त्या शाळेमध्ये लहान मुलांचं वय वर्ष 3 पासून वय वर्ष 16 पर्यंत एक 5,000 विद्यार्थी तपासण्याचं आमचं एक नियोजन आहे. आता परवाच आम्ही सुरुवात केली, 500चा एक टप्पा आमचा पार केलाय. मध्यंतरी प्रत्येक 25 डिसेंबर नाताळ वगैरे आलं, परत उद्यापासून 7 आणि 8 तारखेला SP इंटरनॅशनल स्कूलला घेणार आहे. SP इंटरनॅशनल स्कूलला मी चेअरमन आहे. तुमच्या मुलाच्या शाळा असतील तरी मॅडमला सांगा, त्या शाळेमध्ये आपण मोफत घेऊ. त्या आरोग्य तपासणीमध्ये आपण दंत तपासणी, नेत्र तपासणी आणि रुटीन चेकअप घेणार आहे, की जेणेकरून महिलांना किंवा पुरुषांना ते लहान मुलांना काय आजार असतील तर ते जाऊन तुम्ही दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरला दाखवा. आमचं म्हणणं असं नाही की आम्हाला जून दाखवा, की जेणेकरून डिटेक्ट व्हावं. कारण महिला काय होतंय, महिला शिक्षण नंतर लग्न झाले की मुलांचे डबे, नवऱ्याचे डबे त्याच्यामध्ये गुरफटून जातात आणि मग ते त्यांच्या शरीराकडे किंवा त्यांच्या आरोग्याकडे ते लक्ष देत नाही. त्याच्यासाठी आम्ही मोफत आरोग्य शिबिर घेत असतो, की जेणेकरून आपल्याला काळजीपोटी काही उपाय घेऊन आपल्याला काय आजार असेल तर त्याची माहिती व्हावी, एवढाच आमचा उद्देश आहे. आपण एकदा इथे बिहारमध्ये घ्यायचं असेल तर सांगा रविवारी. फक्त आमची एकच म्हणणं आहे, तर आम्ही हॉस्पिटलचं मिनी हॉस्पिटल उभं करत असतोय, आमचा स्टाफ मॅनेज करत असतोय. आम्हाला 200 पुरुष महिला दिला तर आमचा दिवस व्यवस्थित जाईल. 550 साठी यायचं आम्हाला पण अवघड होते, तर 200 महिलांची पुरुषांची जबाबदारी घ्या, आम्ही तुम्हाला मोफत आरोग्य शिबिर करू. आपण लाईनअप करू छान. तसं आम्हाला तुम्ही या कार्यक्रमाला मला संदेश सरांना बोलवलं, आपल्या सगळ्या मान्यवरांचं फार छान आम्ही मनोगत ऐकलं आणि आम्ही देखील काही यात आमच्यात बदल करता येईल ते आम्ही नक्की करू. आणि फार सुंदर, खूप खूप आभार, धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. खरं तर महिलांच्या आरोग्यासाठी किंवा त्यांनी काय तपासण्या केल्या पाहिजेत याच्यासाठी आपण हा एक औरा हॉस्पिटल तर्फे जे डॉक्टर आले होते त्यांना बोलवलं होतं. यानंतर आजच्या महिला मेळाव्याच्या ज्या प्रमुख पाहुण्या आहेत त्या आदरणीय लताताई दळवीताई यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे. लताताई दळवी या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत, त्याचप्रमाणे त्या उत्कृष्ट व्याख्याता आहेत आणि प्रेरणा बुद्धविहार टिंगरेनगर पुणे इथे महिला विभागाच्या त्या महिला अध्यक्ष आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी लताताई दळवी यांना विनंती करते त्यांनी मनोगत महाकारुणिक नगर भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता विमाई, माता सावित्रीबाई, ज्या सावित्रीबाईंमुळे आपण सगळ्याजण या ठिकाणी या महिला मेळाव्यासाठी जमलेल्या आहोत, त्या सर्व महिलांना आधी महामाता आणि महामानवांना अभिवादन. आणि इथे जमलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी त्यांना सविनय जय भीम. कारण त्यांनी उपस्थिती दाखवली म्हणून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतोय. तर तुमच्यासाठी म्हणून जोरात 3 टाळ्या वाजवायच्या, कारण सकाळपासून वेळ दिलेला आहे. दुसरं अभिनंदन मी करेन की आपल्या प्रबुद्ध प्रेरणा विहार, जसं हे विहार तयार झालेलं आहे तसं विद्यानगर परिसरामध्ये म्हणजे टिंगरेनगर परिसरामध्ये प्रबुद्ध प्रेरणा विहार सुद्धा कोणाच्याही मदतीशिवाय कार्यकर्त्यांनी स्वतः पैसे गोळा करून कोणाचीही मदत न घेता ते विहार उभं केलेले आहे. ते विहार आपण जागा घेऊन ते बांधलेलं आहे. त्यामुळे तिथल्या कार्यकर्त्यांसाठी महिला कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचे खऱ्या अर्थाने प्रणेते म्हणूयात आपण दळवी सर या ठिकाणी आहेत. ते या सगळ्यांसाठी सुद्धा मी म्हणते की त्यांच्यासाठी या आपल्या विहाराच्या कार्यकारिणीसाठी मी या ठिकाणी त्यांचेही अभिनंदन करते, त्यांनाही धन्यवाद देते की त्यांच्यामुळे आज या ठिकाणी मी उभी आहे प्रबुद्ध प्रेरणा विहारामध्ये. आणखीन एक सांगू इच्छिते की जसं सावित्रीबाईंना ज्योतिबांनी शिकवलं काठीने जमिनीवर, जी अक्षरं त्यांना शिकवली, तसंच मी शिक्षण घेतलं माझ्या माहेरी. 10वी नंतर लगेच DED आणि शिक्षिकेची नोकरी मला मिळाली. परंतु लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी म्हणजे दळवी सरांनी
हे जे सामाजिक योगदान काय आहे हे त्यांच्या कृतीतून दाखवलं. आणि जशी सावित्रीबाई आणि ज्योतिबांची जोडी होती तशाच पद्धतीने समानतेचं वातावरण त्यांनी घरामध्ये निर्माण केलं. आणि त्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते की त्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी उभी आहे. आपल्या सावित्रीबाईंच्यामुळेच एवढ्या आपण लेखी शिकलो आणि या प्रबुद्ध प्रेरणा विहारामध्ये पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या या ठिकाणी आलेल्या आहेत. मोरेताई, त्यांनी सर्वांना जय भीम करावा की खऱ्या अर्थाने त्याही जुन्या चाली रूढी मध्ये खूप गुरफटलेल्या होत्या. माझे मिस्टर दळवी सर त्यांच्या घरी जायचे, ते काळूबाईला जा, इकडे जा, तिकडे जा, आणि मग अशा प्रकारचं काम करून सुद्धा 10, 12, 15 वर्षानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण हे करतो हे चुकीचं आहे. आणि मग ते त्यांनी सोडलं आणि त्यानंतर त्या विहारामध्ये जशा यायला लागल्या तशा त्यांच्यामध्ये बदल झाला. एक त्यांचं वैशिष्ट्य सांगते की त्यांच्या अंगात पण येतो. हे का सांगते की महिलांमध्ये होणारा जो बौद्ध धर्मामध्ये आल्यानंतर होणारा जो बदल आहे तो कसा होतो. म्हणजे आज त्या सगळीकडे पुणे शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे या संस्थेमध्ये त्या महिला अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. म्हणजे कुठल्याही माझ्या घरात देवारा होता, तो देवारा मी काढल्यानंतर माझा जो बदल झालाय तो तुमच्या घरातला देवारा काढण्यात मला खूप अभिमान आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या घरी जाऊन देवारा काढलेला आहे. आणि हे धाडस केवळ आणि केवळ सावित्रीबाईंमुळे आणि बाबासाहेबांमुळे, महात्मा फुलेंमुळे आले आहे. हे का आहे, हे का सांगायचा उद्देश असा आहे की आपण महिला आपण म्हणतो हे असं केलं तर असं होईल, कारण का आता आपल्यावर तशा प्रकारचे संस्कार झालेले आहेत की महिलांनी किंवा मुलींनी मोठ्या हसायचं नाही, डोक्यात पदरच घेतला पाहिजे. अंग म्हणजे आपल्या तर महिला पूर्वी म्हणजे माझी आई सुद्धा डोक्यात पदर घेतल्यानंतर तो बोटाचं नख सुद्धा दिसणार नाही पर्यंत पदर घ्यायची. ते संस्कार आहेत ते आपल्या अंग कोणाला दिसतात, त्यावेळची परिस्थिती वेगळी असेल, अजून काही असेल, पण अशा प्रकारचे आपल्यावर आपल्या मनावर झालेले संस्कार आहेत. आणि हे संस्कार आजही आपण नको बाई माझा नवरा काय म्हणेल, मी कसं काय हे सांगू, मी कसा निर्णय घेऊ, असं आपण बोलत असतो. हे का, कारण आपल्यावर तसे संस्कार झाले. पण सावित्रीबाईंनी केलेलं कार्य जर आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर ज्योतिबांनी सांगितलेल्या आणि शिक्षणाचं महत्व सांगितलेल्या अशा सावित्रीबाईंनी स्वतःमध्ये बदल घडवून आणला. नुसते ते शिकल्या नाही, तो बदल घडवून आणण्याचं काम आपल्यालाच करायचंय. आपल्याला जर समाजामध्ये जायचं आहे, आपल्याला जर समाजात वागायचं आहे, तर सावित्रीबाईंनी स्वतःमध्ये तो बदल घडवून घेतला. म्हणून तथागत सुद्धा म्हणतात अत्तदीप बहु. का म्हणतात की आपल्या स्वतःमध्ये सगळं आहे, फक्त ते वर काढण्यासाठी आपल्याला स्वतःला प्रयत्न करायचा, जे जे चांगलं आहे ते करण्यासाठी. आणि म्हणून सावित्रीबाईंच्या लेकींचा हा जो मेळावा भरवलेला आहे त्यास रोहिणीबाई आणि उत्तम दादा या दोघं आणि बनसोड सर आणि त्यांची कार्यकारिणी प्रभाताई असतील आणि सर्व कार्यकारिणी यांचे मी मनापासून आभार मानते की या ठिकाणी त्यांना आम्हाला म्हणजे निशाताई असतील, आपल्या वृषालीताई, त्यांचं तर आमचं खूप जुनं संबंध आहे. आणि आपल्या अरुण खोरेंची आपली मुलगी संघमित्रा, तर यांचं सुद्धा या ठिकाणी येण्याचं खरंच मलाही त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी माहीत होत्या तरी सुद्धा आणखी जाणून घ्यावं असं वाटतं. ते तिने संघमित्राने सुद्धा स्वतःमध्ये बदल घडवून आणले आहे. स्वतः वडिलांचे पुरोगामी विचार जरी असले तरी सुद्धा वडिलांच्याच विचाराप्रमाणे चालावं असं तिने म्हटलेलं नाही. तुम्हीच पुरोगामी आहात, मग मी जर हे पाऊल टाकलं तर त्यामध्ये हे जे धाडस आहे हे सुद्धा सावित्रीबाई आणि बाबासाहेबांमुळे आलेलं आहे. जे खऱ्या अर्थाने आपणच आपल्यामध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे. मी सुद्धा लहान असल्यापासून अशा संस्कारात वाढलेली आहे. हे बोलायचं नाही, हसायचं नाही, आपल्याला हसल्याशिवाय जमत नाही. पण तरी सुद्धा हे जे संस्कार आहेत, माझ्याकडून काही एखादी गोष्ट सांगली म्हणजे आजही आपण एखाद्या मुलाने किंवा आपल्या घरातल्या लहान मुलांनी काही सांडवलं तर आपण लगेच ओरडतो. आपल्याला काय आवडत नाही, पडलं, नास झालं, खराब झालं, हे झालं. माझं स्वतःचं उदाहरण आहे की माझ्याही घरी माझ्याकडून बऱ्याच गोष्टी अशा कुठल्या सांडल्या, लवणल्या,
पण घरच्यांनी मला रागवलं, पण सासरे आल्यानंतर माझ्या मिस्टरांनी मात्र केलं. हे का छोटंच उदाहरण आहे, पण त्याच्यातून म्हणजे आपल्याला आता ओरडा बसेल किंवा रागवतील, वैताग संतापतील, तुझी मनात भीती होती, ती भीती माझी गेली आणि आत्मविश्वास निर्माण झाला की आपण सांडलेलं म्हटलं तर आपण मुद्दाम केलेलं नसतं, आपण काही मुद्दाम सांडवत नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा नाश करत नाही. आपल्या हातून नकळत घडतात गोष्टी, पण या नकळत घडलेल्या गोष्टी त्या समजून घेण्याची पात्रता खरंच जसं मगाशी संगमितांनी सांगितलं तशी बौद्ध समाजामध्ये आणि बौद्ध माणसामध्ये आहे की जो खरा तो बौद्ध धर्म कृतीतून दाखवतो. आणि हा जो कृतीतून दाखवणारा जो धर्म आहे, या धर्माने सुद्धा आपल्याला असं सांगितलं की बदल करा, परिवर्तनशील व्हा, जुन्या रूढी परंपरांना चिकटून राहू नका. आज सावित्रीबाईंमुळे, महात्मा फुलेंमुळे, बाबासाहेबांमुळे आज छान नटून आपण सगळीकडे फिरतो. हे कशामुळे की हे आपल्यामध्ये झालेला बदल आहे. मग फक्त नटण्यासाठीच आपल्याला स्वातंत्र्य दिलंय का? विचार करण्यासाठी सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग तसा विचार आपण करतो का? आपल्याला बदलायचं आहे, मला स्वतःला बदलायचंय, माझ्या घरातल्यांना सुद्धा मला बदलवता आलं पाहिजे. मीच एकटी विहारात जाते, मग माझ्या घरातल्यांनी विहारात येण्यासाठी मी प्रयत्न करते का? माझ्या आजूबाजूच्या लोकांनी माझ्याकडे बघून काही शिकता येईल का त्यांना? म्हणजे जसं ज्योती सावित्री दोघंही एकमेकांचे प्रेरणास्थान होते, तसं घरातली पती पत्नी एकमेकांचे प्रेरणास्थान आहेत का, याचा विचार करण्याची आज गरज. म्हणजे मी माझ्या पतीचे सुद्धा प्रेरणा होऊ शकते. जर पत्नी येत असेल विहारात, पती येत नसेल तर पतीला आणण्याचं काम सुद्धा पत्नी करू शकते. आणि आपला पती विहारात जातोय, मी घरचंच बघते असं न म्हणता मी पटकन स्वयंपाक करायला आणि आपण दोघेही विहारात जाऊ असंही पत्नीने त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे आणि आलं पाहिजे. त्यांच्या आधी आपणच निघालं पाहिजे असं मी म्हणेन. विहारात आज अलीकडे आपण जसं मगाशी सांगितलं की फरशी अशी टाकलेली की त्याच्यामध्ये तोंड दिसेल आपले स्वतः. इतकं सगळं आहे, पण विहारांना काय कुलूप आहे. ते विहार उघडण्याचं काम सुद्धा आपलंच आहे. आपण कार्यकर्ता म्हणून जर काम करत असू तर ते विहार बंद का आहे, त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं भांडण आहे ते उघडं करण्यासाठी, त्यांचा समन्वय साधण्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे. हेच तर सावित्रीबाईंचं सुद्धा काम त्यांनी आपल्याला दिलेलं. आणि म्हणून हा मेळावा सादर करून आपण मेळावा घेत असताना महिलांनी स्वतः विचार केला पाहिजे. विचार करून तो विचार कृतीत आणला पाहिजे. नुसतं आज आपण मेळाव्याला आलो आणि नंतर विहारात आलोच नाही तर या मेळाव्याला काहीही अर्थ राहणार नाही. तर आपलं नेमकं कर्तव्य काय आहे ते आपण ओळखलं पाहिजे. आणि हे कर्तव्य ओळखून नुसतं आपल्याला सांगण्यासाठी नाही तर प्रत्यक्ष कृतीने आपण ते दाखवून दिलं पाहिजे. एक किस्सा फक्त मी सांगते. मी मुंबईवरून पुण्याला येत होते आणि पुण्यावरून मुंबईला जात होते. स्वारगेटला एक महिला माझ्या शेजारी बसलेली. मी मुद्दाम अशासाठी सांगते की आपला संस्कार किती आपल्या मनामध्ये रुजलेला आहे. आता म्हणजे गेल्याच महिन्यातली गोष्ट आहे की माझ्या गळ्याकडे पाहत होते. माझ्या गळ्यामध्ये पांढऱ्या मण्यांचं मंगळसूत्र होतं म्हणून आपण. साडी माझ्याकडे पाहत होती, त्या गळ्याकडे पाहत होती. त्या बाईच्या गळ्यात पांढरं मणी आहे, शिवित आहे का? शेवटी तिला न राहून तिने मला विचारलं. ती म्हणाली, तुम्ही पांढरं गळ्याचं घातलं? हो. मी बाई काळ्या मण्यांचं घालते, माझा नवरा मेला आहे तरी सुद्धा मी काळ्या मण्यांचंच घातले. काळे मणी म्हणजे सुरक्षित असतात. हो, तुम्ही असं कसं घातलं? तुम्ही तर पहिल्यांदाच बघितलं म्हणे तुम्हाला अशी मणी घातलेली बाई. सुरक्षित म्हटल्यानंतर मात्र डोक्यात जरा हे झालं. मी त्यानं म्हटलं का म्हटलं लहान मुली असतात, अगदी लहान असतात, 6 महिन्याच्या असतात, 2 वर्षाच्या असतात, 6 वर्षाच्या असतात, 22 वर्षाच्या असतात की ज्यांचं लग्न झालेलं नाही. त्यांच्या गळ्यात काळे मणी असतात का? सुरक्षिततेसाठी त्यांच्यावर सुद्धा बलात्कार होतात. आणि ज्यांच्या गळ्यामध्ये काळे मणी आहेत त्यांच्यावरही बलात्कार होतात.
मग सुरक्षितता ही तर आली कुठे तुमच्या काळ्यामण्यांची? आता समजा तुम्ही बाहेर गेलात आणि तुम्हाला कोणी छेडलं, काळ्यामण्यांमुळे तुम्ही सुरक्षित आहात का? ते काळे मणी घालण्याचं डोक्यात जे बसवलेलं आहे ते काळे मणी घातलीच पाहिजेत असं काही नाही. बौद्ध धर्म सांगतो की तुम्ही तुमचं आचरण जे आहे ते आचरण चांगलं ठेवा, कुशल कर्म करत राहा. तुम्ही काय घालता याला महत्व नाही, तुम्ही कसं वागता याला महत्व आहे. आणि हेच आपल्याला सावित्रीबाईंनी शिकवलं त्यांच्या कृतीतून. आणि म्हणून नुसतं बोलून चालणार नाही. तर आता सध्या सगळ्यांनी वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृतीची गरज आहे आणि ही कृती करण्यासाठी आपण सक्षम आहोत हे आपल्याला दाखवून द्यायचं. आणि ते दाखवण्याची वेळ आता खऱ्या अर्थाने आलेली आहे की अनेक प्रश्न, अनेक समस्या आपल्या घरापासून सुरू आहेत. आपल्या घरातल्या समस्या सुद्धा आपल्याला सोडवणं अवघड झालेलं आहे. त्या सोडवण्यासाठी आपण कणखर होणं हे खूप गरजेचं आहे. आणि ती कणखरता आपल्याला सावित्रीबाईंच्या विचारातून, बुद्धांच्या विचारातून आणि बाबासाहेबांच्या विचारातूनच येणार आहे. त्यामुळे त्याच सगळ्यांचे विचार वाचणं, त्या वाचण्यातून चिंतन मनन करणं आणि कृती करणं ह्याच खऱ्या अर्थाने महिला मेळाव्याचा आपण संकल्प घेऊन जाणार आहोत. मी अधिक न बोलता पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून आभार मानते. आणि आतापर्यंत ज्यांनी वक्तव्य केलं त्या सगळ्यांचे पुन्हा आभार मानते की वेगळे विचार ऐकायला मिळतात, वेगळी दिशा मिळते आणि ही प्रेरणा घेऊन आपण सगळेजण जाणार आहोत. तर पुन्हा एकदा प्रभाताई, वंचिताई ज्याने छान गाणं नाईक सरांचं खूप गोड आवाजात म्हटलं आणि सुंदर संचालन सुद्धा छान करते, तिचं मी मनापासून आभार मानते आणि याच ठिकाणी थांबते. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद. धन्यवाद ताई. एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची वाटते, कधी कधी आपण काही गोष्टी इतक्या सहजरित्या त्याची सवय लागून जाते आपल्याला, पण आपण ती गोष्ट का करतो याचं व्हॅलिडेशन आपल्याकडे नसतं. जसं त्यांनी सांगितलं की आपण काळे मणी घालतो, लग्नामध्ये मंगळसूत्र का घालायचं ह्याच आपल्याकडे व्हॅलिडेशन नाही, तरी पण आपण घालतो. ज्यांनी घातलंय त्यांना माहितीये का मंगळसूत्र घालतो? एक स्त्री इथे अशी दाखवा की जिने काळे मणी का घातले ह्याचं कारण तिला माहिती, तरी सुद्धा आपण ह्या गोष्टी फॉलो करत जातो. म्हणजे आपण किती अंधश्रद्धेत अजून पण त्यातच आहोत. याचे खूप मोठं उदाहरण आहे. धन्यवाद मॅडम. त्याच्याबद्दल एक उदाहरण वंशू सर नेहमी देतात. सॉरी खूप वेळ होतोय पण खूप महत्वाचं आहे ते. म्हणजे आपल्याकडे गढूळ पाण्याचा ग्लास असतो आणि ज्यावेळेस आपल्याला कळतं की पाणी गढूळ आहे आणि म्हणून आपण ते स्वच्छ करायला जातो आणि अर्धाच ग्लास त्यातला रिकामा करतो आणि वरतून स्वच्छ पाणी टाकतो, पण ते स्वच्छ होत नाही. त्याच्यासाठी पूर्ण घाण पाण्याचा ग्लास हा रिकामा करावा लागतो आणि मग त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकावं लागतं, तरच ते पाणी स्वच्छ होतं. त्यामुळे जर तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला मागचं सगळं सोडावं लागेल. तुम्ही इथं आलं पण काळे मणी घालून आलं ना. धन्यवाद. यानंतर आपल्याकडे इथे समारोप म्हणून एक कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये पूर्ण कार्यक्रमाचा आढावा असतो. तर वेळेअभावी तो आम्ही आत्ताच घेतो. उजळणी थोडक्यात. आता फक्त वृषालीताई जात आहे त्यामुळं त्यांचाच तेवढा मी आढावा घेते आहे. महामानव महामातांना नमस्कार करून वृषालीताई उभ्या राहिल्या. महामानव महामातांना नमस्कार करून वृषालीताई उभ्या राहिल्या. झालेल्या व्याख्यानाचा आढावा घेऊन बोलल्या. झालेल्या व्याख्यानाचा आढावा घेऊन बोलल्या. गौतम बुद्धांच्या विचाराचा धागा त्यांनी पकडावा. गौतम बुद्धांच्या विचाराचा धागा त्यांनी पकडावा. पूर्वीच्या वर्णाश्रमाचा नकळत आढावा घ्यावा. पूर्वीच्या वर्णाश्रमाचा नकळत आढावाही घ्यावा. महात्मा फुल्यानंतर एक ठिणगी जन्माला यावी. महात्मा फुल्यानंतर एक ठिणगी जन्माला यावी. समाज व्यवस्था बदलण्यासाठी धम्म दीक्षा घ्यावी. समाज व्यवस्था बदलण्यासाठी धम्म दीक्षा घ्यावी. व्यापारी राज्यकर्ता होतो तेव्हा देश विकला जातो. म्हणे व्यापारी राज्यकर्ता होतो तेव्हा देश विकला जातो. आपणच आपल्या उद्धारासाठी का बरे घाबरतो? आपणच आपल्या उद्धारासाठी का बरे घाबरतो?
खणखणीत आवाज, प्रखर बुद्धिमत्ता तो बुद्धच असावा. खणखणीत आवाज, प्रखर बुद्धिमत्ता तो बौद्धच असावा. आपला वेळ दोषारोप देण्याऐवजी पुढे काय या नियोजनात घालवा. आपला वेळ दोषारोपाऐवजी पुढे काय या नियोजनात घालवावा. मदत करणाऱ्या परदेशी संस्थांचा आपण शोध घ्यावा. मदत करणाऱ्या परदेशी संस्थांचा आपण शोध घ्यावा. शैलजा पाईकच्या कार्याचा आदर्शही आपण घ्यावा. शैलजा पाईकच्या कार्याचा आदर्शही आपण घ्यावा. बाबासाहेबांचे नियोजन, दूरदृष्टी सुस्पष्ट आपण केली. बाबासाहेबांचे नियोजन, दूरदृष्टी सुस्पष्ट आपण केली. बुद्धांचे तत्वज्ञान भक्कम पुढे घेऊन जाण्याची सूचक सूचनाही केली. बुद्धांचे तत्वज्ञान भक्कमपणे पुढे घेऊन जावे सूचक सूचना सुद्धा केली. वृषालीताई, आपणास आम्ही सर्वांच्याकडून धन्यवाद देतो. जोरदार टाळ्या वृषालीताई यांच्यासाठी आपण वाजवूया. त्यांचं एकपात्री अतिशय सुंदर आहे आणि ते ऐकण्यासारखं आहे. अगदी लीलया त्या आपल्या पुढे सावित्रीबाई उभा करतात. अशा सावित्रीबाईच्या लेखीला आम्हा सर्वांच्याकडून शतशः धन्यवाद. खूप छान आभार. ताईंसाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण कार्यक्रम पुढे घेऊन जाणार आहोत आणि यानंतर अध्यक्ष मनोगत व्यक्त करण्यासाठी मी रोहिणीताई वंशव यांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्ष मनोगत व्यक्त करायचे. महाकारुण्य तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई यांच्या पवित्र विचारांना, कार्यांना मी अभिवादन करते आणि आपण सर्वजण जमलेले त्यांना मी सपोर्ट देते. खरं तर हा आपण महिला मेळावा ठेवला तर तो माझा खूप म्हणजे एक आवडीचा विषय. बघा, महिला मेळावा घेणं म्हणजे महिलांना एकत्र आणणं आणि जे काही काम आहे मी जास्त काही म्हणजे महिलांना जरी विहारामध्ये जमल्या तर त्यांना प्रबोधित करायला पण पाहिजे. तेवढं ते आपण काही करू शकत नाही हे मलाही माहिती आहे. त्यामुळं की या वक्त्या ज्या मोठमोठ्या आहेत अगदी आपल्या हार्ट टू हार्ट म्हणजे आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं त्यांनी. आपल्या महिलांवर काय म्हणजे कशा आहेत कसं हे ह्यातून मी स्वतः माझं मनोगत मी अशी करते की ह्या ज्या काही बोलल्या व्याख्यात्या, ह्या व्याख्यात्या ज्या काही बोलल्या त्या बोलण्यातून मी माझं आयुष्य पाहत होते आणि त्या पद्धतीने माझं झालेलं. तिथे काही त्या यांनी सांगितलं डोक्यावर पदर घेणं हेही मी अनुभवलेलं आहे. वरून पाणी वतणं हेही मी अनुभवलेलं आहे. म्हणजे जे जे काय त्यांनी हे जे सांगितलं, ज्यावेळेस मी एकच किस्सा सांगते की माझ्या लग्न ठरलं त्यावेळेस मला पाटलाच्या घरी जेवायला बोलवलं होतं केळवण. तर त्यांनी काय केलं की त्यांनी माझ्या आईकडे सांगितलं की पितळे घेऊन या. हे मला काही माहित नव्हतं म्हणजे. तर ज्यावेळेस माझ्या आईला पितळे घेऊन पितळे कशाला बाबा करते तर म्हटलं आपल्याला जेवायला जायचंय ना. जेवायला मग हे कशाला, त्यांच्याकडे भांडी नाहीत का. मला असं वाटतं त्यांच्याकडे भांडी नाहीत का. म्हटलं का आपल्याला असं घेऊन जाऊ म्हणजे मला मागचा काही इतिहास नव्हता असला माहिती. तर त्यानंतर मी म्हणले की आपल्याला नाही जेवायला जायचं. जर आपल्याला आपल्या ताटातच वागतात तर त्यांच्या ताटात त्यांचं जेवण का जेवायचं. मी नाही जेवायला, तुला जायचं तू जायचं. हे म्हणजे मला जे कळत नाही तसा हा मी संघर्षच करत आलेले. ज्यावेळेस लग्न झालं माझं, लग्न झाल्यानंतर पिण्याचं पाणी सुद्धा 2 विहिरी, एक त्यांची आणि एक आपली. आता मला विहिरीचं पाणी काय म्हणजे काढता येत नव्हतं आणि यांना म्हणजे काय होतं गायमुख होतं. म्हणजे गायमुखातून पाणी असं फक्त भांडे बुडवायचं आणि घ्यायचं. तर मी म्हणले मी इथं जाते ना. तर आमच्या सासूला म्हणतात अगं असं काही करू नकोस, तिथं जाऊ नकोस. नाही मला तिथंच पाणी करायचं मी म्हटलं. आणि मी माझा हंडा घेतला आणि त्या गायमुखावर गेले. गायमुखावर गेल्यानंतर मला पाणी त्या बाईने काय म्हटल्या अगं नको नको. म्हणजे माझे मिस्टर त्या गावामध्ये खूप शिकलेले, त्यावेळेस त्यांची जी ख्याती होती ते खूप शिकलेले. मग ते म्हणजे त्यांची बायको आहे ना ते तिचे मिस्टर आहे खूप शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बायकोला जर काय हटकलं तर आपलं कसं काय म्हणा. त्याने मला कसं वाटलं हे तर बाबासाहेब
मला त्यावेळेस ते मला बाबासाहेब दिसले. माझे मिस्टर त्यावेळेस मला माझे बाबासाहेब, कारण खूप शिकलेले म्हणजे माझ्या डोक्यामध्ये फक्त बाबासाहेब आहे आणि या गावात तर त्यांना म्हणतात खूप शिकलेले. मग त्यावेळेस मला बाबासाहेब दिसले. ज्या वेळेस मग तिथं मला पाणी त्याच महिन्यांनी भरून दिलं, माझ्या डोक्यावर पण दिलं, पण इतर दुसऱ्या माझ्या ज्या होत्या बहिणीने त्यांना नाही पाणी भरून दिलं, फक्त मला दिलं. का तर माझा मी शिकलेले आहेत ना, मग काय झालं तर आम्हाला काहीतरी होईल ना. म्हणजे शिक्षणाचा कसा फायदा हे त्यावेळेस मला जाणीव झाली. त्यावेळेस मला शिक्षण काय आहे त्यावेळेस खरोखर मला जाणीव झाली. मी बघा, मी काही जास्त शिकलेले नाही, म्हणजे मी फक्त 10वी 11वी पर्यंत शिक्षण माझं झालेलं आहे. आणि मी इतकी आवड होते, कारण का तर ह्या संस्कृतीमध्ये वाढलेली आहे की बोलायचं नाही, एखाद्या पुरुषाकडे डोळे भरून पाहायचं नाही. परंतु माझ्या वडिलांनी मला ब्राह्मणाच्या संस्थेत शिक्षणासाठी पाठवलं. मी पुण्यामध्ये सेवा सदनमध्ये 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. तर ते सगळं तिथं सगळं ब्राह्मणी जेवताना नैवेद्य दाखवायचा, हे करताना असं करायचं, जेवताना वंदना घ्यायची, हे जे होतं हे डोक्यात बसलं ना त्यावेळेस, कारण तेच वय असतं ना आपल्या डोक्यात काय बसतं तेच त्या वयामध्ये मिळालं आणि हे मी करू लागले. तर इकडे आल्यानंतर आमचे सर मला म्हणायला लागले, ते काय म्हणायचे, तुला काय करायचं ते तू कर. कधीही त्यांनी मला अटकलं नाही की तू हे करू नकोस, फक्त काय करायचे की मला ते दाखवून द्यायचे आणि ते मी बघायचे. आणि त्या दिवसापासून त्यांनी मला एकही असा कार्यक्रमात कुठे नेलं नाही असं नाही. साधा कुठेही असू दे, कुणी घरी बोलवलं चहाला, चल माझ्या बरोबर चहाला, पण तिथं काय आहे ते त्यांनी मला दाखवलं. आणि त्या दाखवण्यातून माझी एवढी सुधारणा झाली आणि खरोखर मी म्हणायला लागले की खरंच मला जे म्हणजे मी असं आता तुम्हाला वाटत असेल की नवऱ्याचं गुणगान करते, पण खरोखर नाही, खरंच आहे नाही, हे खरं आहे. आणि मला हे का गायचं म्हणजे तुम्हाला सांगायचं की ज्या ताईने मला सांगितलं की बौद्ध धर्मामध्येच असे पुरुष असतात, तर खरंच मला इतकं धन्य वाटलं की मला असा पुरुष खरंच माझा असेच सगळे पुरुष असतील असं मलाही वाटलं. कारण मी म्हणून म्हणू शकत नव्हते की सगळे पुरुष असतील, पण मला आता खात्री झाली हे सगळे पुरुष हे बौद्ध धर्मामध्येच निष्ठेने वागणारे. आणि मी आतापर्यंत जो अनुभव घेतला त्याच अनुभवात मी आतापर्यंत वागत आहे. आणि मला ज्या वेळेस तर तुम्ही वाचा, त्याप्रमाणे सरांनी मला लग्न झाल्यापासून छोटे 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 पुस्तक देत बाबासाहेबांपर्यंत आणलं आणि ते ज्ञान थोडं थोडं आलं मला. आणि मी इथं जे आज म्हणजे शिक्षिका डॉक्टर यांच्या बरोबर मी बसू लागले, ते केवळ ते आहे. कारण त्यांनी मला जसं सावित्रीला फुलेंनी ज्ञान दिलं तसं मला माझ्या मिस्टरांनी मला पण तेवढंच ज्ञान दिलं. आणि माझं म्हणजे मला मी 15-16 वर्षाचे असतील त्यावेळेस माझं लग्न झालेलं. अगदी काहीही कळत नव्हते, इतकं ज्ञान घेतलं. प्रत्येक वक्त्यांनी जे जे काही सांगितलं ते माझ्या ह्याच्या जीवनामध्ये आलेले आणि ते मी अनुभवलेले. आणि ते अनुभव घेतल्यानंतर मलाही असं माझं धाडस होतं की मी एक काहीतरी झालं पाहिजे होतं, पण मी इथं थांबले, आता नाही मी होणार. म्हणजे डोक्यात म्हणजे जे असं होतं, पण ते मला प्राप्त झालं. मीही त्याला शेवटी डॉक्टर बाबासाहेब म्हणतातच की तू तुझ्या जीवनाचा सिद्ध कर, तू जर केलंस तर तुला मिळेल, तुम्ही मला देणार नाही. पण त्यांनी फक्त आपल्याला दाखवलंच, पण ते घ्यायची पण तेवढी माझी ताकद होती, ते मी घेतलं आणि त्यांनी मला ते दिलं. आणि मी आता अध्यक्षांनी जास्त सगळ्यांची चुळबुळ झाली, जास्त काही नाही मी सांगत, एवढं सांगते. आणि मी भारतीय बौद्ध महासभेमध्ये सुद्धा महिला अध्यक्षाचं 12 वर्ष काम केलं. इथंही मी आता 20 वर्ष झाले मीच अध्यक्ष आहे महिलांची. आणि मी 2 ते 3 महिला मेळावे घेतलेले, एक दिवशी शिबिर घेतलेलं आहे, असे मोठमोठे कार्यक्रम आधी आयोजित केलेले आहेत. तरी पण मला आजच्या कार्यक्रमाला जरी संख्या कमी, मी आतापर्यंत जे कार्यक्रम घेतले ते खूप मोठमोठे, म्हणजे आपल्या यांनी पण पाहिले, गोडवे सरांनी त्यांनी पाहिलेले खूप मोठमोठे म्हणजे संख्या जी आहे. आता मला जरा कमी वाटते महिलांची संख्या
कमी वाटली ताई, तरी पण जिद्द सोडणार नाही. महिलांना आणखी गोळा करण्याची, महिलांना जमवण्याची आणि महिलांना एकत्रित आणण्याची आणि त्यांना येण्याची, हेच माझं काम. मला असं वाटतं की मी काहीतरी काम करते आणि ते इथंच थांबते. जय भीम, नमस्कार. धन्यवाद ताई. खरं तर मला वाटतं आजचा जो मेळावा आहे तो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करून जाणारा होता आणि प्रत्येकाने आज ज्यांनी ज्यांनी इथे भाषण केलं त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही क्षण येऊन गेलेले असतील जे इथे वक्त्यांच्या मार्फत तुमच्या समोर आलेले होते. खरं तर महिला सबलीकरणाची काही गरजच नाहीये, महिला सबलच आहेत. पण ते म्हणतात ना, गुलामाला गुलामाची गुलाम आहेच म्हणून जाणीव करून देण्याची फार गरज असते. तशी महिलांना तुम्ही सबल आहात ह्याची जाणीव करून देण्यासाठीच हा जो प्रकल्प आहे, हा जो प्रयोग आहे, हा इथे राबवला गेला. धन्यवाद ताई. यानंतर मी प्रभाताई कांबळे यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करायचे. सर्वांना सविनय जय भीम. आता शेवटचा अगदी गोड असा समारोप करण्याचं काम माझ्यावर सोपवलेलं आहे. तर आता इथं जे उपस्थित झालेले, जे व्याख्यान आपल्याला देऊन गेलेले अशा निशा भंडारे मॅडम म्हणते, त्यानंतर डॉक्टर विशालीताई रणदीप यांचंही मी आभार मानते. आता ते गेले, ही कामं इतरही कार्यक्रम होते त्याच्यामुळे ते लवकर गेलेले आहेत. त्यानंतर आपल्या सर्वमित्रा कांबळे मॅडम, त्या सुद्धा त्यांचंही मी आभार मानते. आपल्या संस्थेच्या वतीनं सगळ्यांचा आभार मानते. तसेच आमच्या प्रबुद्ध प्रेरणा विहाराच्या सर्व महिला मंडळी इथं उपस्थित झालेल्या आहे, त्यांचंही मी आपल्या पंचशील बौद्धजन विकास संस्थेतर्फे आभार मानते. ऑरा हॉस्पिटलचे जे डॉक्टर होते, ऑरा हॉस्पिटलचे जे डॉक्टर वगैरे होते, त्यांनी आपल्याला आरोग्याविषयी माहिती दिली, त्यांचंही मी आभार मानते. त्यानंतर त्या जगताप वाळुंज मॅडम होत्या, त्यांनी अतिशय सुंदर आणि मौलिक असं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. कारण ही आजच्या काळाची गरज आहे आणि ती आपल्याला त्यांनी इथं सांगितलेली आहे. तर त्यांचंही मी आपल्या संस्थेतर्फे आभार मानते. आणि आपल्या विहारातील जे आपले उपासक आणि उपासिका आलेले आहेत त्यांचंही मी आभार मानते. आणि सगळ्यात जास्त आभार जे मानते ते आमची उपेक्षा तिचं मानते, कारण ती अतिशय सुंदर असं अँकरिंग करते. त्या विषयाला धरून ती बोलते आणि पुढचं व्याख्यात्यांना ते सांगत असते. तर अशा उपेक्षाचंही मी आपल्या संस्थेच्या वतीनं आभार मानते. आणि आमच्या कवयित्री आहेत, शीघ्र कवयित्री आहेत, त्यांचंही मी आभार मानते. मीनाक्षी मिसाळ मॅडम, कारण त्या तिथल्या तिथं कविता करतात आणि ती लगेच सादर करत असतात. आता त्यांचं कविता म्हणजे अगदी 1 तासाचं प्रवचनच होईल अशी त्यांची ती कविता असते. त्यामुळे त्यांनी आभार प्रदर्शनाचं काम माझ्यावर ठेवलेलं आहे. कारण 3 वाजता बरोबर कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आता 7 वाजलेले आहे. त्याच्यामुळं खूप उशीर झालेला आहे आणि लोकही आता कंटाळी आहेत. 1 लिमिट असते बसण्याची सुद्धा. आणि त्याच्यामुळं मग तरी सुद्धा आपण सगळेजण इथं उपस्थित झालो आणि कार्यक्रम हा आपला खूप अतिशय छान पद्धतीनं झाला. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानते आणि इथंच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. आयोजन पंचशील बौद्धजन विकास संस्थेचे निमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जयंतीचे महिला मेळाव्यास उपस्थित सांडथोरांचे सस्नेह स्वागत आपणा सर्वांचे. मान्यवरांच्या हस्ते आदर्शांचे पूजन केले. बुद्ध वंदनेचे सामुदायिक गायनही झाले. पंचशिलाचे महत्व सांगणारे ध्वजगीत गायले. बुद्धांच्या विचारसरणीचे आकलनही झाले. राजानंद बनसोड यांनी प्रस्तावित केले. महिला मेळाव्याचे आयोजन सुस्पष्ट झाले. संस्थेच्या स्थापनेपासूनचा इतिहास आपण सांगितला. काय कसे केव्हा केले इतिहास कथन झाला. मान्यवर भगिनींचा सत्कार आयोजक भगिनींनी केला.
मान्यवर भगिनींचा सत्कार आयोजक भगिनींनी केला. या हृदयीचा त्या हृदयी स्नेह भाव पोहोचला. या हृदयीचा त्या हृदयी स्नेह भाव पोहोचला. संघमित्राताईचा अल्पसा परिचय झाला. संघमित्राताईचा अल्पसा परिचय झाला. व्याख्यानासाठी संघमित्राताईनं माईकचा ताबा घेतला. व्याख्यानासाठी संघमित्राताईनं माईकचा ताबा घेतला. विहाराचा इतिहास शब्दबद्ध केलेला असावा. विहाराचा इतिहास शब्दबद्ध केलेला असावा. स्वाभिमानी विहाराचा प्रत्येकाने आदर्श घ्यावा. स्वाभिमानी विहाराचा प्रत्येकाने आदर्श घ्यावा. द्वितीय कन्या मानसिकता त्या काळाची. द्वितीय कन्या मानसिकता त्या काळाची. हुंडा पद्धतीसह चीड होती अनिष्ट रूढी परंपरेची. हुंडा पद्धतीसह चीड होती अनिष्ट रूढी परंपरेची. पुरुषी मानसिकतेतील स्त्री मानसिकता पुरुषी मानसिकतेतून स्त्री मानसिकता दृढ व्हावी. बालपणापासून आपणास त्याची खूप चीड असावी. बालपणापासून आपणास त्याची खूप चीड यावी. MSWच्या शिक्षणातून सुरुवात झाली. MSWच्या शिक्षणातून सुरुवात आपली झाली. गांधी बाबासाहेब काळे दीपाची संघमित्रा साहसी निर्णय प्रवास झाला. दीपाची संघमित्रा साहसी निर्णय प्रवास झाला. बुद्धांच्या बाबासाहेबांच्या समता शिकवणीचा मार्ग आपण स्वीकारला. बुद्धांच्या बाबासाहेबांच्या समता शिकवणीचा मार्ग आपण स्वीकारला. खोरेंची कांबळे आंतरजातीय विवाह करावा. खोरेंची कांबळे आंतरजातीय विवाह करावा. घरातल्या स्त्रीच्या पुरोगामी असण्याचा मुद्दाही टसवावा. घरातल्या स्त्रीच्या पुरोगामी असण्याचा मुद्दाही आपण टसवावा. सचिन संघमित्रा सुमेध सिद्धार्थ कांबळे परिवार भेटवला. सचिन संघमित्रा सुमेध हा सिद्धार्थ कांबळे परिवार भेटवला. बुद्धांच्या विचाराचा चौकोन आम्ही येथे पाहिला. बुद्धांच्या विचाराचा चौकोन आम्ही येथे पाहिला. सचिन दादांनी विहारांची सत्यस्थिती थोडक्यात सांगावी. सचिन दादांनी विहाराची सत्यस्थिती येथे सांगावी. पंचशील विहाराची तोंड भरून स्तुती करावी. पंचशील विहाराची तोंड भरून स्तुती आपण करावी. 22 प्रतिज्ञा म्हणण्यापेक्षा जगणेच आहे खरे. 22 प्रतिज्ञा म्हणण्यापेक्षा जगणेच आहे खरे. वाचन करण्यातच पेरले आहे विचार सारे. वाचन करण्यातच पेरले आहेत विचार सारे. बौद्ध समाजातील पुरुषाजवळ औदार्य सापडते. बौद्ध समाजातील पुरुषांजवळ औदार्य सापडते. समता स्वातंत्र्य मूल्यांची जपणूक तेथे होते. समता स्वातंत्र्य मूल्यांची जपणूक तेथे होते. सावित्री सारखी बाणेदार प्रत्येक ताई व्हावी. सावित्री सारखी बाणेदार अशी प्रत्येक ताई व्हावी. तरच अशा कार्यक्रमाची सार्थकता लाभावी. तरच अशा कार्यक्रमाची सार्थकता येथे लाभावी. संघमित्रा खरंच आपण मनापासून ते दिले. संघमित्रा खरंच आपण मनापासून ते दिले. बोलणे व कृतीतील साम्य आम्हा जाणवले. बोलणे आणि कृतीतील साम्य आम्हा जाणवले. उपेक्षाताईने निवेदनातून व्याख्यानाचा गाभा घेतला. उपेक्षाताईने निवेदनातून व्याख्यानाचा गाभा घेतला. मी कवितेतून बुद्ध विचारांचा महिमाही गायला. मी कवितेतून बुद्ध विचारांचा महिमाही गायला. बुद्ध बाबासाहेब पाली सर्वांचा मागोवा घेतला. बुद्ध बाबासाहेब पाली सर्वांचा मागोवा घेतला. सुरेल आवाजात जीवनाचा अर्थ सांगितला. सुरेल आवाजातून जीवनाचा अर्थ सुद्धा ऐकवला. डॉक्टर बांधवांचा स्वागत सत्कार झाला. डॉक्टर बांधवांचा स्वागत सत्कार झाला. सर्वांनी टाळ्या वाजवून तो सार्थ केला. सर्वांनीच टाळ्या वाजवून तो सार्थ केला. डॉक्टर निशाचा अल्प परिचय येथे झाला. डॉक्टर निशाताईंचा अल्प परिचय येथे झाला. शुभेच्छेने व्याख्यानाचा प्रारंभ त्यांनी केला. शुभेच्छेने व्याख्यानाचा प्रारंभ त्यांनी केला. सावित्रीच्या ओवीतून सावित्री येथे चितारली. सावित्रीच्या ओवीतून सावित्री येथे चितारली. सावित्रीची लेक सावित्रीच्या लेकींशी बोलू लागली.
सावित्रीची ही लेक सावित्रीशी बोलू लागली. निशाताईचा जीवन प्रवास त्यांनी येथे सांगितला. निशाताईनं त्यांचा जीवन प्रवास येथे सांगावा. वामनदादा कर्डक यांच्या ओळीचा बोध तो घ्यावा. वामनदादा कर्डक यांच्या ओळींचा बोधही घ्यावा. मनूची कृती संविधानाची कृती फरक त्यांनी सांगावा. मनूची कृती संविधानाची कृती फरक त्यांनी सांगावा. ज्योतिबाच्या सावित्रीचा वस आणि वारसा आपण घ्यावा. ज्योतिबाच्या सावित्रीचा वस आणि वारसा आपण घ्यावा. ज्योतिराव साहेबराव विचारसरणी आढावा घेतला. ज्योतिराव बाबासाहेब विचारसरणी आढावा येथे घेतला. प्रवाहाच्या विरुद्ध जाणे म्हणजे काय याचा उलगडा त्यांनी केला. प्रवाहाच्या विरुद्ध जाणे म्हणजे काय याचा उलगडा त्यांनी केला. आजची शिक्षण पद्धती त्यातील धोके त्यांनी सांगितले. आजची शिक्षण पद्धती त्यातील धोके त्यांनी सांगितले. शिक्षक म्हणून जबाबदारीने कसे वागावे कथनही केले. शिक्षक म्हणून जबाबदारीने कसे वागावे याचे कथनही त्यांनी केले. जिजाई ताराबाई मुक्ताबाई परामर्श आपण घ्यावा. जिजाई ताराबाई मुक्ताबाई परामर्श आपण घ्यावा. आजच्या आईसाठी उत्तम दाखला द्यावा. आजच्या आईसाठी उत्तम दाखला त्यांनी द्यावा. सावित्री नुसती वाचू नये तर सावित्रीच मी व्हावे. सावित्री नुसती वाचू नये तर सावित्रीच मी व्हावे. समाजातील अनिष्ट रूढी परंपरेसाठी समोर उभे ठाकावे. समाजातील अनिष्ट रूढी विरुद्ध उभे ठाकावे. आम्ही सावित्रीच्या लेकी खाण तशी माती माय तशा लेकी. आम्ही सावित्रीच्या लेकी खाण तशी माती माय तशा लेकी. आणि जाग्या व्हाव्यात या सावित्रीच्या लेकी. जाग्या व्हाव्यात या सावित्रीच्या लेकी. प्रेरणाताईने सुरक्षेची माहिती दिली. प्रेरणाताईने सुरक्षेची माहिती दिली. 112 1098 नंबरची कल्पना सुद्धा दिली. 112 1098 नंबरची कल्पनाही दिली. ऑनलाईन फसवणूक कशी होती. ऑनलाईन फसवणूक कशी होते याबाबतचे महत्वाचे मुद्दे ही ताई सांगते. याबाबतचे महत्वाचे मुद्दे प्रेरणाताई सांगते. गुन्ह्याचे वेगवेगळे प्रकार नमुने त्यांनी सांगितले. गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार नमुने त्यांनी सांगितले. सर्व परिस्थितीत गंभीर राहण्याचे आवाहन केले. सर्व परिस्थितीत गंभीर राहण्याचे आवाहनही केले. बॅड टच गुड टच गांभीर्य स्पष्टीकरण येथे झाले. बॅड टच गुड टच गांभीर्य स्पष्टीकरण येथे झाले. पालकांनी कसे वागावे याचे मार्गदर्शनही केले. पालकांनी कसे वागावे याचे मार्गदर्शनही केले. सुजाण नागरिक म्हणून कर्तव्यदक्ष आपण राहावे. सुजाण नागरिक म्हणून कर्तव्यदक्ष आपण राहावे. पोलीस दल आपल्यासाठी आहे हे लक्षात ठेवावे. पोलीस दल आपल्यासाठी आहे हे लक्षात ठेवावे. सद्यस्थिती मुला मुलींची परिस्थिती त्यांनी सांगितली. सत्य परिस्थिती मुला मुलींची परिस्थिती त्यांनी सांगितली. आई बापाच्या मित्रत्व नात्याची गरज त्यांनी ऐकवली. आई बाप मित्रत्वाच्या नात्याची गरज त्यांनी ऐकवली. डॉक्टर संदेश शेलार आरोग्याविषयी बोलले. डॉक्टर संदेश शेलार आरोग्याविषयी बोलले. हिमोग्लोबिन कॅल्शियम तपासणीचे त्यांनी सुचवले. हिमोग्लोबिन कॅल्शियम तपासणीचे त्यांनी सुचवले. अनिल रेळेकर यांनी आरोग्य शिबिर माहिती येथे दिली. अनिल रेळेकर यांनी आरोग्य शिबिर माहिती येथे दिली. विविध मोफत तपासणी करण्याची तयारी दर्शवली. विविध मोफत तपासणी करण्याची तयारी येथे दर्शवली. सर्वांचे कौतुक करत लताताई बोलल्या. सर्वांचे कौतुक करत लताताई बोलल्या. आपणच आपल्यासाठी टाळ्याही वाजविल्या. आपणच आपल्यासाठी टाळ्याही वाजविल्या. अंगात येणाऱ्या मुळे ताईंचा बदल येथे सांगितला. अंगात येणाऱ्या मुळे ताईंचा बदल येथे सांगितला. धम्माच्या बाबासाहेबांनी दिलेला धडा त्यांनी गिरवला. धम्माचा बाबासाहेबांनी दिलेला धडा त्यांनी गिरवला. सावित्रीने स्वतःत बदल करत समाज घडवावा. सावित्रीने स्वतःत बदल करत समाज हा घडवावा. त्याचाच वसा वारसा आपणही घ्यावा.
त्याचाच वसा वारसा आपणही घ्यावा. पती पत्नी एकमेकांचे प्रेरणास्थान व्हावे. पती पत्नी एकमेकांचे प्रेरणास्थान व्हावे. ज्योती सावित्रीने घराघरात सुखाने नांदावे. ज्योती सावित्रीने घराघरात आनंदी नांदावे. काळ्या मण्यांमुळे सुरक्षितता लाभते भ्रमहा घालवावा. काळ्या मण्यांमुळे सुरक्षितता लाभते भ्रमहा घालवावा. धम्माचरणातून स्वतःसह समाज उभारावा. धम्माचरणातून स्वतःसह समाज उभारावा. वृषालीताई जाणे एक ब्रेक आम्ही घेतला. वृषालीताईंचे जाणे एक ब्रेक आम्ही घेतला. त्यांच्या भाषणाचा थोडासा आढावाही झाला. त्यांच्या भाषणाचा थोडासा आढावाही झाला. रोहिणीताई अध्यक्षीय भाषणात बोलल्या. रोहिणीताई अध्यक्षीय भाषणात बोलल्या. स्वतःच्या अनुभवातून त्या बोलत्या झाल्या. त्यांना बोलायला तुम्ही लावलं ना. स्वतःच्या अनुभवातून बोलत्या त्या झाल्या. संघमित्रा, निशा, वृषाली, प्रेरणा रोहिणी येथे लाभली. संघमित्रा, निशा, वृषाली, लता, प्रेरणा रोहिणी येथे लाभली. पंचशिलाच्या या ज्ञानाची शाल आम्हाला लाभली. पंचशिलाच्या ज्ञानाची शाल आम्हाला लाभली. सावित्रीच्या या लेकींना धन्यवाद आपण देऊया. सावित्रीच्या या लेकींना धन्यवाद आपण देऊया. आणि आम्हा सावित्री सोबतच्या ज्योतिबांचेही आभार मानूया. आम्हा सावित्री सोबतच्या ज्योतिबांचेही आभार येथे मानूया. आयोजक संयोजक निवेदक आभार सारांचे मानूया. आयोजक संयोजक निवेदक आभार सारांचे मानूया. चला आपणच आपल्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. आपणच आपल्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. आपणच आपल्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. जय भीम.